यांनी नवीन काही केलं नाही, नवीन केली बुलेट ट्रेन. काय तुम्हाला काय माहित? बऱ्याच जणांना बुलेट ट्रेन म्हणजे काय माहित नसतं. तुम्हाला काय उपयोगाची बुलेट ट्रेन? तुम्हाला आता शिरडून समजा मुंबईला जायचं, तुम्ही काय आपल्या देवगिरीला जाता, रोडने जाता, बुलेट ट्रेन तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही. फक्त अहमदाबाद ते मुंबई पर्यंत जाणाऱ्या लोकांसाठी बुलेट ट्रेन 90 लाख कोटीचं कर्ज त्याने काढलं जपानचं व्याजाने त्या बुलेट ट्रेनचं. तेवढे पैसे जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला दिले असते तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर एक पैसा सुद्धा कर्ज राहिला. पण या सरकारनं काहीतरी मोठमोठ्या योजना सांगायच्या, जाहीर करायच्या. बघा हे सांगताना काय सांगतात, जसं सांगितलं की 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आणि ते धान्य पुढचे 5 वर्ष आणखी देणार आहोत. मी म्हणतो आम्ही पुढचे 10 वर्ष देणार आहे. काय म्हणणं तुमचं? 5 वर्ष गेलेच नाही ना, मिळेल की नाही काय गॅरंटी? बरोबर आहे. आणि मग 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतो. एकीकडे सांगतात आम्ही गरिबी कमी करायला, लोकांची गरिबी हटवायला. आणि मग जर 80 कोटी लोकांना फुकट धान्य मिळत असेल तर तुम्ही सांगा, ते गरीब असतील म्हणूनच फुकट घेतात ना. पैसे असले असते तर कशाला फुकट घेतलं असतं? म्हणजे एकीकडे सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची की आम्ही फुकट देतो, पण कुणाला द्यायले तुम्ही आता मग फुकट? आणि मग ही लोकांची दिशाभूल, लोक लगेच खुश होतात, 80 कोटीला फुकट धान्य मिळाले. मग इकडे सांगतात की आम्ही गरिबी कमी करायला. लोक गरिबी कमी करायला या शब्दाकडे बघत नाही. फुकट धान्य मिळाले 80 कोटीला द्यायला म्हणजे सरकार. म्हणजे आज 80 कोटीला द्यायला 10 वर्षामध्ये त्यांची 80 कोटी पर्यंत आली. आता गरीब कशी असणार? मी तहसील मध्ये गेलो एकदा, मी ते उदाहरण प्रत्येक ठिकाणी सांगतो. तहसील मध्ये गेलो, तहसीलदारला विचारलं, 2014 मध्ये अंत्योदय धान्याची स्कीम होती, म्हणजे गरीब लोकांना धान्य. त्याची संख्या किती होती ते सांगा मला. 2000. त्यांनी संख्या सांगितली. म्हणजे मग आता किती संख्या आहे? म्हणजे आता त्याच्या दुप्पट झाली. अहो जर गरिबी हटली असेल तर त्यावेळेसच्या अंत्योदय धान्य घेणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हायला पाहिजे ना. कमी झाली नाही. फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं. आणि मग गॅरंटी कशाची? खोटं बोलण्याची गॅरंटी आहे बघा पंतप्रधानाची. बाकी काही गॅरंटी नाही. कुणी भरोसा ठेवू नका. खोटं बोलून खोटे आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम. तुम्ही तुमच्यापैकी एखाद्या माणसाने उठून सांगावं, या सरकारने एखादी नवीन स्कीम जाहीर केली. नवीन कुणी सांगा, त्याला माहित आहे की या सरकारनं या 14 वर्षात नवीन स्कीम जाहीर केली. एकही स्कीम जाहीर केली नाही, फक्त नाव बदलले. बरोबर आहे. मागे घरकुलाचं एक नाव होतं, तर नंतर लगेच अटल बिहारी वाजपेयी घरकुलाचं म्हणजे नाव बदल. म्हणजे नाव बदलून लोकांची दिशाभूल यांनी केली. लोकांना काय नाव बदलले?